सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण चपात्या बनवणार आहोत. डेली ब्लॉग करणं पण काही खूप सोपं काम नाही आहे. मी सकाळी उठली, कालचा शूट केलेला ब्लॉग एडिट केला आणि अपलोडसुद्धा केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि आता सगळं घरातली साफसफाई, स्वतः फ्रेश होणं, कपडे धुणं सगळं आवरलं आहे. आणि आता मी सगळ्यात शेवटी स्वयंपाक करते आणि मला टिफिन घेऊन शॉपला सुद्धा जायचं आहे. आणि मी स्वयंपाक करत असली की मला सॉंग्स चालू हवे असतात. मनाला चांगलं वाटतं थोडं, आणि घरात एकटं असल्याची फिलिंग सुद्धा येत नाही. पीठ मळून रेडी झालं आहे. आता मी थोड्या वेळाला झाकून ठेवेल, म्हणजे ते अजून छान असं मऊ होईल. आज भाजीला काय करायचं, तर आज घरात भाजीला काहीच नाही आहे. त्याच्यामुळे मी माझ्या आजीची रेसिपी ट्राय करणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत कांदे, तर अशा प्रकारे हे कांदे कापून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे कांदे आपण कापून घेतलेले आहेत. आता लागूया आपण पुढच्या कामाला. म्हणजे याच्या पुढची रेसिपी काय आहे ते पण माहिती नसायला नको का तुम्हाला. तर आता हा तवा खूप छान कडकडीत गरम झाला आहे आणि त्याच्यावर आपण ओतणार आहोत तेल. तर हा कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. ह्यात आता मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. मीठ मी थोडंच घालणार आहे. बघा, कांद्याचा कलर चेंज होतोय. कांद्याचा कलर मस्तपैकी चेंज झालेला आहे आणि कांदा खूप सुंदर असा फ्राय सुद्धा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये हे गावाकडचं उखळात कुटलेलं लाल मीठ आहे. ह्याला कुटलेलं मीठ सुद्धा म्हणतात. आता हे याच्यात ऍड करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी लसूण आणि अद्रक आणि नमक ऍड असतं, त्याच्यामुळे मी आधीच याच्यात नमक सुद्धा कमी टाकलं. तर हे आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे. हे टाकलं ना, कोणत्याच मसाल्याची गरज नाहीये, कसलीच गरज नाहीये. हे पूर्ण मी टाकणार आहे. आणि हे तिखट असतं. लाल मिरची वाळवून त्याच्यानंतर ती उखळामध्ये कुटली जाते, लसूण आलं टाकून आणि मीठ टाकून. मीठ म्हणजे खारट मीठ. आणि ह्या सगळ्या मिश्रणाला गावाकडे वाळलेलं मीठ बोलतात. आणि कोणत्या पण भाजीमध्ये टाकलं किंवा नुसतं चपातीला लावून खाल्लं तरी छान लागतं. आणि टाकलं ना की भाजीची पूर्ण टेस्ट चेंज होऊन जाते. तर हे टाकल्यानंतर ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ते पण थोडं फ्राय झालं पाहिजे. आता मी गॅस थोडासा वाढवणार आहे. व्यवस्थित फ्राय जर झाला तर ते जास्त तिखट लागत नाही. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप झटपट बनते. जास्त वेळ पण लागत नाही. तर तुम्ही एक दिवशी नक्की ट्राय करून बघा. हां, जर तुम्हाला खूप स्पायसी आवडत असेल ना, तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. आणि ही जी चटणी बनते ती 2 दिवस तरी खराब होत नाही.
म्हणजे मला आठवतं, आम्ही जेव्हा गावावरून नाशिकला यायचो तेव्हा माझी आजी नागलीच्या भाकरी आणि ही अशी चटणी पळसाच्या पानामध्ये पॅक करून आम्हाला द्यायची. हा, हे बनवताना थोडासा ठसका होतो, कारण की याच्यात लाल मिरची आणि ती डायरेक्ट तव्यावर टाकली तर साहजिक आहे ठसका होणार. आणि अशा प्रकारे माझा टिफिन रेडी झाला आहे आणि मी सुद्धा रेडी झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.